युद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा नाशिकच्या कांद्याचे दर स्थिर असल्याकारणाने नाशिककरांना सध्या तरी कांद्यामुळे दिलासा मिळतोय असं दृश्य नाशिकच्या घाऊक बाजारांमध्ये बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकचा जगभरात एक्सपोर्ट होणारा निर्यात होणारा कांदा जो आहे त्या कांद्याचे मोठाले कंटेनर JNPT बंदरावर अडकून पडलेले आहेत। असं असलं तरी या ठिकाणी जो स्टँडिंग चार्ज आकारण्यात येत होता तो सरकारनं आता माफ केलेला आहे आणि स्टँडिंग चार्ज माफ केल्याचा परिणाम जो आहे तो सध्या तरी घाऊक बाजारांमध्ये बघायला मिळतो आहे। अर्थात नाशिकमध्ये सध्याच्या स्थितीला कांदा 20 ते 25 रुपये प्रति किलोनं विकला जातो आहे। मात्र येणाऱ्या दिवसात जर समजा उन्हाळी कांदा अद्यापही बाजारात दाखल झाला नाही किंवा नव्या कांद्याला बाजारात यायला जर उशीर झाला आणि दुसरीकडे जर युद्धजन्य परिस्थितीमुळे JNPTवरचा कांदा तसाच अडकून पडला तर मात्र कांद्याचे दर जे आहेत ते येणाऱ्या दिवसात वाढू शकतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। घाऊक बाजारांमध्ये काय परिस्थिती आहे आपण विचारूयात। आता सध्या कांद्याची काय परिस्थिती? आता कांद्याची परिस्थिती आहे मोठ्या मार्केटला 7 रुपयापासून तर 1600 रुपयापर्यंत। आपल्याकडे आम्ही विकतो 20 रुपये किलो। हो, साधारण किती फरक जाणवतोय युद्धाच्या आधीच्या नंतरच्या सगळ्या दरांमध्ये? आता सध्या तर काही फरक नाही आहे, पण आता पडू शकतो फरक। का पडू शकतो? ते बंद आहे ना सगळं, निर्यात बंद असल्यामुळे ते पहिलेच गिऱ्हाईक नाही आहे, मग ते बंद म्हणजे माल सेलिंग नाही होत ना, मग ते भाव कमी होऊ शकतात। येणाऱ्या दिवसांमध्ये जर कांद्याच्या संदर्भात आणखी काही निर्यातीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर निश्चितपणे भाव वाढतील असा अंदाज या ठिकाणी बाजारांमध्ये व्यक्त केला जातो आहे। सध्या तरी नाशिककरांना कांद्यापासून दिलासा आहे, कारण कांद्याचे स्थिर दर जे आहेत ते सध्या बाजारांमध्ये बघायला मिळत आहेत। युद्ध परिस्थितीत सुद्धा कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत। येणाऱ्या दिवसात मात्र हे भाव वाढतील अशी अपेक्षा वर्तवली जाते आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।